ही तुमच्या कामाची पावती आहे. पोलीस अधिकारी हा शब्द वापरल्याच्या नंतर समाजाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भावना असतात. आपण येण्याच्या अगोदर पोलिसाच्या बाबतीमध्ये आदरणीय जोशी साहेबांनी अत्यंत व्यवस्थित प्रकारची एक रनिंग कॉमेंट्री केली आणि पोलीस खात्यामध्ये कसं करावं लागतं, काय करायला पाहिजे, काय दुःख असतात वगैरे या सगळ्या अडचणी मांडल्या. ते असंही म्हणाले की जी जबाबदारी पोलिसांनी पार पाडायची असते ती समाजाने देखील पार पाडली पाहिजे. 100% आपण त्याची सहमत आहोत. पण काही उदाहरणं अशी असतात की समाजाच्या देखील काही मर्यादा असतात. मेन रोडवर जर एखादी गाडी रॉंग साईडने उभी असेल आणि एखादा विचारवंत वयस्कर माणूस त्या माणसाला सांगण्याकरता गेला तर तो पहिल्यांदा विचार की हु आर यू, तू कोण आहेस, आणि मग तू कोण आहेस असं विचारून अपमानित होण्यापेक्षा अगदी कशी तरी अंगावर जर खाकी वर्दी असेल, अगदी साधा कॉन्स्टेबल असला तरी त्याला मात्र असा प्रश्न विचारणं की त्या समोरच्या व्यक्तीची हिंमत होत नाही. म्हणून जी कामं वर्दीतल्या माणसांनी करायची असतात ती त्यांनीच करायची असतात. पण तुमच्याकरता सपोर्ट मात्र समाजाच्या विचारवंताचा जरूर असतो. शहराच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम व्यवस्थित व्हावा, कुठलाही गालबोट लागू नये. मग तो शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल, तो गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असेल, तो ईद मिलनचा कार्यक्रम असेल, म्हसोबा यात्रेचा कार्यक्रम असेल, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असेल त्याच्याकरता शांतता समिती 5 वर्षापासून गठीत झालेली आहे. त्या समितीचं मार्गदर्शन घ्यायचं असतं आणि हे लोक मिरवणुकीमध्ये हजर असले तरी त्यांच्याकडे पाहूनच बऱ्याचशा गोष्टी पोलीस खात्याच्या आपोआपच सुटत असतात. पण त्या लोकांनी स्वतःहून जर कायदा हातात घेतला तर मात्र चालणार नाही. म्हणून अशा पद्धतीने या